कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, आपली छोटून दोघं अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल तुम्ही असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटा सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. समजू शकता कांदा काढणीला वेग, पण मंजूर टंचाई व घसरलेले दर, वाढलेल्या खर्चामुळे शेतकरी हवालदिल. बघू शकता गंगापूर तालुक्यातील रब्बी हंगामातील कांदा काढणीच्या कामाला वेग घेतला आहे. मात्र सर्वत्र शेतकऱ्यांची काढणीची कामे एकाच वेळी आल्याने मंजुराची तीव्र टंचाई जाणवत आहे आणि त्यातच बाजाराला कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यातील गोदावरी व शिवना नदी काठ या परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. पीक पण चांगले आले होते. मात्र अवकाळी पावसाने कांदा व इतर शेतपिकाचे अतोनात नुकसान केले. सध्या शेतात कांदा काढणी, पात कापणी व वखारीत भरण्याचे काम सुरू आहे. एकाच वेळी सर्वत्र काम निघाल्याने मंजूर मिळणे कठीण झाले आहे. उपलब्ध मंजुराचे दरही वाढल्याने उत्पन्नात खर्चात वाढ झाली आहे. दर घसरल्याने चिंता. कांदा काढणीसाठी एकरी 15 ते 17 हजार रुपये खर्च येतो आहे. मात्र सध्या बाजारात समितीत कांद्याला प्रति क्विंटल केवळ 600 ते 900 रुपये या ठिकाणी दर मिळत आहे. त्यामुळे वाहतूक व हमाली वाजत जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही. अनेक ठिकाणी तर काढणीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. मंजूर मिळण्यात दर वाढले. सध्या शेतात कांदा उपटणे, पात कापणे व वखारीत भरण्याचे कामे सुरू आहेत. एकाच वेळी हजारो एकरावर काढणी सुरू झाल्याने मंजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. जे मंजूर उपलब्ध आहेत त्यांचे रोजंदारीत दर वाढले आहे. शासनाकडे मागणी. दरवर्षी एप्रिलमध्ये मंजूर टंचाई होते, पण यंदा भाव वाढल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. कांद्याला हमी भाव द्या, निर्यातीवर निर्बंध हटवावे व नाफेडमार्फत खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. प्रतिक्रिया. कर्ज काढून कांदा लावला, आता काढणीला मंजूर मिळत नाही आणि मिळालेच तर दर परवडत नाही. बाजारात भावही पडलेत, करायचे काय, असे अमळनेर येथील एका शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा. महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. सरकारपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कळेल काय सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. त्यांना तर माहितीच राहत आहे, परंतु या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांचा प्रश्न असला तर तो कधीच उघडीस येत नाही, असा हा महत्त्वाची अपडेट आहे. धन्यवाद. माझ्यावर शेवटून माहिती पूर्ण कांदा बद्दल अपडेट्स तोपर्यंत तेच थांबतोय. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. माझ्यावर शेवटून अपडेट्स तोपर्यंत थांबतोय. जे महाराष्ट्राचे धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.